देशमुखांचं कुटुंब आता प्रचंड आक्रमक झालंय। सरपंच देशमुखांचं कुटुंब उद्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे। वाल्मिक कराडवर मोक्का लावा आणि 302च्या गुन्ह्यात त्याला आरोपी करा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे। हत्या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय हवाय अशी मागणी सरपंच देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे। की मी उद्या टेलिफोनचं टावर आहे त्या टावरवर जाऊन आंदोलन करणार आहे। माझ्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, माझ्या मागण्या मान्यच करावं लागतील। आरोपीला सगळ्या खंडणी ते खुनापर्यंत सगळ्यांना 302 आणि मोकामध्ये घेतलंच पाहिजे, नाहीतर मी वरून उडी मारून मी संपून घेईन। तर दुसरीकडे सरपंच हत्या प्रकरणात गतीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी 14 जानेवारीला सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। वाल्मिक कराडवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसंच मोक्का लावावा। आरोपी कृष्ण आंधळे याला तत्काळ अटक करावी, शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश माने शिंदे यांची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। या संदर्भातलं निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार असून निवेदनावर धनंजय देशमुख यांच्यासह 25 ग्रामस्थांच्या स्वाक्षरी देखील करण्यात आलेल्या आहेत। संतोष देशमुख बरोबर जर सगळं आमचं गावच जर शासनाला संपवायचं नसेल तर शासनानं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत ह्या गोष्टीवर निर्णय घेऊन त्याचे तसे शासकीय आदेश आम्हाला या ठिकाणी पाठवावेत, नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम आहे। हे आंदोलन नाही, आता हे आमचं शेवटचं टोक आहे। म्हणजे आम्ही आंदोलन वगैरे म्हणणार नाही त्याला, आता आम्हाला स्वतःला संपवून घेणार आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सापडलेला नाही। या हत्या प्रकरणात आतापर्यंत 5 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। हे सर्व मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत। मात्र विष्णू चाटेनं अद्यापही सीआयडीला मोबाईल दिलेला नाही। फरार असताना नाशिकमध्ये मोबाईल फेकून दिला, मात्र तो कोणत्या ठिकाणी फेकला हे आठवत नसल्याचं विष्णू चाटे सीआयडीला सांगत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर याच वाल्मिक कराडविषयी दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। त्यातच आता हार्वेस्टरसाठी या कराडनं शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला। नेमकं प्रकरण काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। मजुरांना मारहाण, कोट्यवधींची फसवणूक। कराड मुंडेंकडून हार्वेस्टर मशीन घोटाळा। धसांचा आरोप, कराडचा पाय खुला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। वाल्मिक कराडनं ऊस तोडणीच्या हार्वेस्टरसाठी 36 लाखांचं अनुदान मिळवण्याचं आमिष दाखवून तब्बल 141 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 9 लाख रुपये याप्रमाणे कोट्यवधी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांना केलाय। इतकंच नाही तर कराडनं शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची भेट घालून दिल्याचा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आलाय। पंढरपूरमध्ये फसवणूक झालेल्या 19 हार्वेस्टर मालकांचे जबाब नोंदवण्यात आल्यानं कराडचा पाय आणखीनच खोलात गेलाय। सानप वाल्मिक कराड साहेब, परत आमच्या संघटनेची लोक पालवे जितू पालवे मेजर यांच्या मार्फत आम्ही तिथे गेलो असतात। जवळजवळ आम्ही 140 लोकांनी 8 लाख रुपये प्रमाणे त्या हॉटेलचं काय ना आपल्या डेव्हिस रेसिडेन्सी पनवेल 17 नंबर रूममध्ये आम्ही हार्ड कॅश 8 लाख रुपये दिलेत। आज जवळजवळ 14-15 महिने होत आलं, ह्याची आमची कुणी दखल घेतली नाही। आम्ही बीडला भेटायला गेला असता हाणमार केली त्या लोकांनी। 141 हार्वेस्टरच्या अनुदानासाठी कराडनं 5141 लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप करत धसांनी कराडसह मुंडेंवर निशाणा साधलाय। हार्वेस्टर मशीन द्यायचे होते 141। यांनी पैसे जमा केले 2000 5041 लोकांकडून 8 लाखांनी, आणि मशीन किती द्यायचे 141, पैसे किती 5141 लोकांकडनं पैसे घेतले। आका आणि आका याच्यामध्ये दोन्हीही सहभागी आहेत आणि हा करोडो रुपयांचा घोटाळा या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे आलेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड वेगवेगळ्या प्रकरणात अडचणीत आलाय। ही प्रकरणं नेमकी कोणती आहेत पाहूया।
सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित अवादा कंपनीकडून 2 कोटीच्या खंडणी प्रकरणी सीआयडीनं कोठडी सुनावली आहे. सुरेश धसांनी संपत्तीबाबत खुलासे केल्यानंतर कराड ईडीच्या निशाण्यावर आलाय. हार्वेस्टर अनुदानाचा आमिष दाखवून कोट्यवधींच्या घोटाळ्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. वाईन शॉप लायसन्सबाबत दमानियांचे कराडवर गंभीर आरोप आहेत. वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय. एकीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर संशय व्यक्त केला जातोय. त्यातच आता थेट धनंजय मुंडेंच्या जवळकीचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचं प्रकरण समोर आल्यानं आता कराडवर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हार्वेस्टर घोटाळ्याची चौकशी करणार का आणि कराड दोषी असेल तर त्याला शिक्षा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वाल्मिक कराडचा केवळ शस्त्र परवाना रद्द नको तर मोक्का आणि 302 लावा अशी मागणी आता खासदार सुप्रिया सुळेंनी केली. सुप्रिया सुळे यांनी आज परभणीत जाऊन सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणांमध्ये न्याय मिळाला पाहिजे अशी मागणीच सुप्रिया सुळेंनी केली आहे. वाल्मिक कराडांचा आत्ता शस्त्र परवाना रद्द झाला. वाल्मिक कराड यांचा शस्त्र परवाना आत्ता रद्द करण्यात आला. शस्त्र परवाना नाही, मोक्का 302 लावा आधी, मग सांगा शस्त्र परवान्याने काय होणार आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलाय. धनंजय मुंडेंनी त्यांच्या जवळच्या काही लोकांना मिरवण्यासाठी म्हणून पिस्तुली दिल्या असं धस यांनी म्हटलेलं आहे. तर बीड जिल्ह्यातील 1200 परवाने रद्द करून टाका अशी मागणीच सुरेश धस यांनी केली आहे. पिस्तूल कशासाठी? फक्त मिरवायसाठी, लोकांना धाक दाखवायसाठी. आणि कोण आहेत? आमचं लोन संभाजीनगरमध्ये पोहोचलेलं आहे. धनंजय मुंडे हे मंत्री जे आहेत त्यांच्या जवळच्या काही लोकांना फक्त मिरवायसाठी संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा काही हे दिले गेलेले आहेत. काय म्हणतो आपण ते? बंदूक. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले. कोण काय म्हणतं त्याच्याशी मला देणं घेणं नाही. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे. त्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल. सरकारने काही कोणाला वेगळं काही ट्रीट करायचा नाही. सगळ्यांना कायदा सारखा. त्या संदर्भामध्ये कितीदा तेच सांगायचं. जे कोणी त्या एकंदरीत चौकशीमध्ये दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई होईल. आणखीन एका सरपंचाच्या मृत्यूनं बीड जिल्हा पुन्हा हादरला. परळीतल्या अपघातात सरपंचाचा जागीच मृत्यू झाला. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं दुचाकीस्वाराला उडवलं. यात विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आहे की घातपात याचा पोलीस तपास करतायत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिनाही उलटलेला नाही. त्यातच आता दुसऱ्या एका सरपंचाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. दरम्यान या अपघात प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये चालक भोजराज देवकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकाला तत्काळ अटक करा अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. रात्री आम्हाला फोन आला सौजन्यहून भाच्याचा आमच्या तसाच अभिमन्यूचा अपघात मळवटी मांडवायचं टिप्पर राकाच्या टिप्परनं उडवलं गेलं. जागेवर मृत्यू झाला निरोप भेटला रात्री आम्हाला. काही शंका वगैरे कुणाची काही दुश्मनी? नाही, शंका वगैरे काही नाही. अपघात आहे. परळीतल्या सरपंचाचा अपघात की घात असा सवाल आमदार सुरेश धस यांनी केला आहे. संपूर्ण राज्यभर बीडची चर्चा सुरू आहे. तरी देखील अवैध राखेचे टिप्पर काही बंद झालेले नाहीत. याला परळीचे पोलीसच जबाबदार आहेत असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. अवैध राखेचे जे लूट परळीमध्ये चालू आहे त्याचा करिश्मा बघा. मला वाटतं सौंदाणा गावचे सरपंच दलित सरपंच आहे. त्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेलाय. म्हणजे तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे. राखेचे टिप्पर बंद नाहीत. आजही राखेचे टिप्पर चालू आहे. अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे.
येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असे संकेत फडणवीसांनी दिले आहेत। तर विरोधकांना एकही जागा सोडू नका असं आवाहन शहांनी कार्यकर्त्यांजवळ केलेलं आहे। तर येत्या 3-4 महिन्यात या निवडणुका होतील। या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे। त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं। मुंबई, नागपुर, पुणे, छत्रपति संभाजीनगर समेत सभी म्युनिसिपल कॉरपोरेशन, सभी नगर परिषद और सभी जिला पंचायत का चुनाव आ रहा है। विरोधियों को एक भी जगह बैठने की न मिले, इसकी चिंता आप सभी को करनी है। भाइयों बहनों, विकास की चेन तभी संपूर्ण होती है जब पंचायत से पार्लियामेंट तक आप भगवा लहरा दो, तभी विजय होती है, तब तक विजय नहीं होती। पुढील बातमीकडे। या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते केशव होते आणि मोदी माधव असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोदी आणि भाजप यांचे आभार मानलेले आहेत। आपल्या या निवडणुकीमध्ये, निवडणुकीच्या युद्धामध्ये लोकांचा जो विश्वास जिंकायचा होता, तो विश्वास जिंकण्याकरता त्या पार्थाची भूमिका किंवा त्या केशवाची भूमिका तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निभावलेली आहे। तुम्ही केशव होतात आणि मोदीजी माधव होते। या केशव आणि माधवामुळे आपल्याला हा विजय मिळालेला आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे हा संपूर्ण विजय महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो आणि तुम्हाला साष्टांग दंडवत करतो। भाजपच्या महाधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर आपली तोफ डागली। पवारांच्या दगाफटका करण्याच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाडलं, तर बाळासाहेबांची विचारधारा सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली अशी टीकाच अमित शहांनी केली आहे। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। 78 से लेकर 24 तक महाराष्ट्र अस्थिरता का शिकार रहा। वो अस्थिरता की राजनीति को समाप्त कर कर एक स्थिर रास्ते पर चलने का काम ये मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देकर आपने किया है। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था, 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था, झूठ फरेब कर कर मुख्यमंत्री बने थे, वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला ठाकरे गटानं उत्तर दिलंय। भाजपनं पैसे वाटून नोट जिहाद करून विजय मिळवल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आहे। मुळात त्यांचं मोठं दुःख आहे ते आमचा विजय त्यांना पचत नाही आहे। लोकसभेतला अहंकारी भावनेने 400 पार बोलणारे तेच होते आणि 400 पार वरून या देशातील जनतेने त्याला 240 वर आणलं आणि म्हणून ती जखम मोठी आहे त्यांना। ती जखम अशी भळभळ वाहत राहते त्यांची। त्या जखमेतून हे उद्गार ते काढतायत। आता त्याला विधानसभेमध्ये विजय मिळवला आहे, त्याच्यामुळे थोडा आणखीन अहंकार फुलाला लागला असेल, तो अहंकार सुद्धा महाराष्ट्राची जनता त्यांना पुन्हा जागा दाखवून देईल। शिर्डीच्या अधिवेशनमध्ये येऊन या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे यांच्यावरच बोलावं लागतंय, हे भाजपाचं दुर्दैव आहे। शिवसेनेने वोट जिहाद केला,
पण त्या पलीकडे भारतीय जनता पक्षाने नोट जिहाद केला. संपूर्ण मतदारांना खरेदी करायचं आणि मतं घ्यायची ही भ्रष्ट राजनीती जर ह्या देशामध्ये कोणी सुरू केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने केली. खातेवाटपानंतर शिंदे गटाचे मंत्री ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी 100 दिवसांचा एक कृती आराखडा तयार केला आहे. तर 100 दिवसात 1 लाख कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यानुसार प्रत्येक मंत्र्यानं कामाची यादी तयार केल्याची माहिती समोर आलेली आहे. इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असं मी म्हणालो नाही असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसला सुनावलेलं आहे. तर महाविकास आघाडी टिकावी अशी आमची इच्छा असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. तसंच युतीत भाजप शिवसेना एकत्र लढायचे, त्यात नवीन काय असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. लोकसभा के लिए हम सभी ने इंडिया आघाड़ी बनाई, विधानसभा के लिए राज्य में महाविकास आघाड़ी बनाई. अब जो लोकल बॉडी चुनाव है ये कार्यकर्ताओं का चुनाव होता है, तो सभी कार्यकर्ता चाहते हैं कि हम चुनाव लड़ें और उसमें 3-4 पार्टी एक साथ मिलकर चुनाव लड़ते हैं तो कार्यकर्ताओं के ऊपर अन्याय होता है. कांग्रेस के नेताओं ने मेरा बयान ठीक से सुनना चाहिए, सुनने की भी आदत लगनी चाहिए. हमने ये नाही कहा की इंडिया आघाडी तुट गई है, महाविकास आघाडी तुट गई है. ते काय बोलले ते सगळ्यांनीच महाराष्ट्राने ऐकलं आहे. त्यांनी काय बोलण्यात त्यांना दुरुस्त करत असतील तर आम्हाला आनंदच आहे. आमची सगळ्यांची इच्छा आहे की महाविकास आघाडी टिकावी आणि मिळून एकत्र लढावेत. महाराष्ट्रामध्ये अजूनही जनता आमच्या सगळ्यांची महाविकास आघाडीची वाट बघते, लोक वाट बघतायत. त्यामुळे त्यांनी काही म्हटलं असेल तर आम्ही उद्धवजींशी चर्चा करून मी काल त्यावर बोललो आणि पुढे सुद्धा आमच्या हायकमांडशी चर्चा करून ही आघाडी टिकावी असा आमचा आग्रह राहील. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा एकला चळवळीचा नारा दिलेला आहे. हो, पण दरवेळेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जेव्हा एकत्र होते त्यांच्या युतीमध्ये तेव्हाही सगळे एकटेच लढायचे. त्याच्यात नवीन काय? म्हणजे त्यांनी केलं तर चालतं आणि आम्ही केलं तर गुन्हा, हा कुठला न्याय? बाळासाहेबांच्या स्मारकावरून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेबांचं स्मारक कुणाच्या मालकीचं नाही, बाळासाहेब लोकाभिमुख नेते होते, त्यामुळे त्यांचं स्मारक ही लोकांची प्रॉपर्टी आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर हल्ला चढवलाय. स्मारक बाळासाहेबांचं कोण बांधतंय? आम्ही सरकार बांधतोय. कुणाच्या मालकीचं ते स्मारक नाही, ही लोकांची प्रॉपर्टी आहे. बाळासाहेब हे लोकांच्यातले नेतृत्व आहेत, लोकाभिमुख नेते आहेत होते आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते तर लागू कोणाला होतं? 2019ला बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? कोण काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलं? कोण स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. दिशा सालियनचं प्रकरण जर देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढलं तर आदित्य ठाकरेंना बर्फाच्या लादीवर झोपवून फटके देतील. या भीतीमुळे आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत अशी जळजळीत टीका रामदास कदम यांनी केली आहे. पिल्लू काय त्याला म्हणतात नाही, मी ऐकलं नाही. पेगमिन म्हणतात त्याला. देवा भाऊला एवढे फटके फिरवून जातोय, त्या एका मुलीला आत्महत्या केली तुला पडून. काय होतं नाव? दिशा सामने आता याला भीती वाटायला लागली की आता देवा भाऊन हे प्रकरण काढलं की याला बर्फाच्या गाडीवर झोपवतील आणि दे फटका दे फटका दे फटका. वळूया पुढील बातमीकडे. लाडकी बहीण योजनेचा नियमाबाहेर लाभ घेतलेल्या बहिणींनी अर्ज मागे घ्यावेत, अन्यथा सरकारनं त्यांच्याकडून दंडासहित वसुली करण्याची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी केलेली आहे. आतापर्यंत दिलेले पैसे वसूल करण्यात येऊ नये असं देखील भुजबळांनी पुढे म्हटलंय. तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना आणि जे नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये. याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण
आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं पाहिजे. लाडक्या बहिणींसाठी 1500 वरून 2100 रुपये झाले, आता 3000 झाले पाहिजे अशी मागणी रवी राणा यांनी केलेली आहे. आणि लाडक्या बहिणींसाठी 3000 मी करून घेईन असं विधान देखील रवी राणा यांनी केलं आहे. लाडक्या बहीण योजना जी आहे, जे राज्य सरकारने सुरू केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो की माजी मुख्यमंत्री पूर्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असो, त्या सगळ्यांनी मिळून जी योजना चालू केली, मी आपल्याला सांगितलं होतं की आज 1500चे 2100 केले, 2100चे 3000 झाले पाहिजे. या 10 भरपाईमध्ये ती एक भरपाई सुद्धा मी करून घेणार आहे. की कारण की मला असं वाटलं की मला जसं तुम्ही आशीर्वाद दिला, ते पद मिळाल्यानंतर मी ताकदीनं या माझ्या जनतेला अजून न्याय देऊ शकतो. पण मला असं माहीत आहे की थोडे दिवस आपण थांबू, पण याच्यापेक्षा चांगलं होईल हा विश्वास माझ्यामध्ये आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना जास्त दिवस ठेवणं योग्य नाही असं खळबळजनक विधान मंत्री भरत गोगावलेंनी केलेलं आहे. बाहेरच्या देशात जसा ऑन द स्पॉट निकाल दिला जातो तसा कायदा आणावा लागेल अशी मागणी भरत गोगावलेंनी केलेली आहे. बाहेरच्या देशामध्ये ऑन द स्पॉट जो त्यांचा जय महाराष्ट्र केला जातो, तसा एखादा कायदा आणावा काय हा आता आम्हाला विचार करावा लागेल. रोह्यामध्ये जो प्रकार झाला, मी परवा 2 दिवसापूर्वी जाऊन भेट देऊन आलो, ते निंदनीय प्रकार, अत्यंत 11 वर्षाच्या मुलीवरती त्या नराधमाने जो अत्याचार केलेला आहे त्याला माफी तर नाहीच आहे, परंतु त्यांना जास्त दिवस पण ठेवणं योग्य दिसत नाही असं आम्हाला वाटतं. नाशिकमध्ये नायलॉनच्या मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. या नायलॉनच्या मांजामुळे एक तरुण मृत्यूच्या दारातून परत आलाय. तरुणाच्या गळ्यावर तब्बल 75 टाके पडलेले आहेत. हा नायलॉनचा मांजा किती घातक आहे पाहूयात या रिपोर्टमधून. नायलॉन मांजानं तरुणाचा गळा चिरला. जीवघेणा ठरतोय नायलॉन मांजा. बंदी असूनही सर्रास होतीये विक्री. संक्रांत सण जवळ येतो तसा पतंगबाजीचा उत्साह ठिकठिकाणी पाहायला मिळतो. उंच आकाशात पतंग उडवण्याचा आनंद अनेक जण अनुभवतात. मात्र दुसरीकडे या पतंगाला असलेल्या नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी होत आहेत. नाशिक शहरात नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी आहे, तरी देखील सर्रासपणे विक्री आणि वापर सुरू आहे. पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांवर अक्षरशः तडीपारीपासून ते मोक्का लावण्यापर्यंत कारवाई सुरू आहे. मात्र तरी देखील मांजाची विक्री सुरूच आहे. या घातक नायलॉन मांजामुळे नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय मुशरन सय्यदला गंभीर इजा झाली आहे. त्याच्या गळ्याला 75 टाके पडलेत. दैव बलवत्तर म्हणून हा तरुण मृत्यूच्या दारातून परत आलाय. श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटलचे जे तज्ज्ञ डॉक्टर होते त्या सर्व टीमने त्याच्यावर उपचार करून सर्जरी करून जी काही कॅरोटिड आर्टरी महत्त्वाची नस डॅमेज झाली होती ती रिपेअर केली. तिथला रक्तस्राव थांबवला आणि जे पण स्नायू कट झालेले होते ते सगळे रिपेअर करून जखम बंद केली. कॅरोटिड आर्टरी लवकरात लवकर रिपेअर झाल्यामुळे पेशंटचा जीव वाचवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. एका कपड्याच्या दुकानात काम करणारा मुशरन सय्यद दुचाकीवरून घरी येत असताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला. गंभीर जखमी होऊन तो रस्त्यावरच कोसळला. मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होतीये. वो काम पे से आ रहा था और वो अचानक उसके सामने मांजा आ गया. 75 टाके. डॉक्टर ने क्या बताया? अभी बोले जख्म बहुत गहरी, बोले नहीं क्या, कभी 10-15 मिनट और लेट हो जाते थे ना, वो तो मैं तो बोलती सरकार ने उसके ऊपर रोक लगाने मांगता मांझी के ऊपर. आज कितने बड़े बड़े केस हो रहे हैं. इसी मेरे बच्चा तो नई जिंदगी हुई उसकी, मेरे बच्चे की. तो राज्यात अशा आतापर्यंत किती घटना घडल्या आहेत पाहूयात. नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे एकाचा मृत्यू झालाय तर 16 जण जखमी झालेत. मुंबईत दोघांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झालेत. भंडाऱ्यात 1 जण मरण पावलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 जण जखमी झालेत तर नायलॉन मांजामुळे नागपूरमध्ये 40 जण जखमी झालेत. काचेचे तुकडे, धातू, लोखंडाचे तुकडे आणि जीवघेणं रसायन डिंकात मिसळून हा घातक मांजा तयार केला जातो. छत्रपती संभाजीनगर शहरात तर नायलॉन मांजा विकला
तर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय। अशीच कडक कारवाई इतर शहरात देखील अपेक्षित आहे। नायलॉन मांजाचा कायमस्वरूपी वापर रोखण्यासाठी प्रभावी कारवाई बरोबरच जनजागृतीचीही गरज आहे। अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। इथे